हात घालायचा नाही माझ्याशी, अजिबात नाही. आधी तुम्ही बिनधास्त पैसे दिलेत ना मला. हां, ऑफिसमध्ये येत जा, आपण तिघही डबा खाऊ असं ठरलं होतं ना आपलं. आता पैसे बंद झाले, त्यामुळे जे ठरलं होतं ना आता ते विसरून जा. आता मी रोज ऑफिसमध्ये येणार आणि माझ्या सचिन बरोबर डबा खाणार. तुम्हाला सचिन बरोबर नाही जेवता येणार. फार चुकीचं वागतेस हा वल्ली. चुकीचं वागते हो तू. तुम्ही वागताय ते बरोबर वागताय. हां, नशीब समजा माझ्यासारखी बायको मिळाली सचिनला, म्हणून तुम्हाला थोडा वेळ तरी घालवता येतोय त्याच्याबरोबर. कळलं? वल्ली नाटकं बंद करा. ठीक आहे, पैसे द्या, मी नाटकं बंद करते. माझ्या नवऱ्याची जेवायची वेळ झाली आहे, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. असा काय हा पट्या, फोन का उचलत नाहीये? एवढा कशात बिझी आहे? जाऊ दे, मेसेज करते. आज रात्री डिनरला जाऊया तर वेळेत घरी ये. सुरुवातीला बरोबर मागे 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 करतात, वेळ देतात, मूड सांभाळतात, सगळं करतात, आणि नंतर नंतर गृहीत धरायला सुरुवात होते. सिंपल. हा, पण नील मला तसा सॉरी म्हटलाय बरेच वेळा, पण बरोबर आहे तुझं, यू आर राईट. हे बघ नील, आता हे सगळं निस्तरायचं असेल तर एकच उपाय आहे. तू राधाला सॉरी म्हण, मी सनामिकांना सॉरी म्हणतो. फक्त एक सॉरी म्हणून काय होतंय? एक सॉरी म्हटलं की सगळं नीट झालं का? काही नाही ग, कसा वागतोय बघ तुझ्याशी. त्याला खरंच जर तुझ्याविषयी काही वाटत असतं ना तर तो असा तुझ्याशी वागलाच नसता. यावरूनच कळतं राधे की तुझं त्याच्या आयुष्यात काय स्थान आहे. अरे नाही तर काय, याच्याबरोबर डिनरला जायचं म्हणून मी माझ्या फ्रेंड्स बरोबर प्लॅन कॅन्सल करून बसले, माहितीये. बघितलं, गृहीत धरलं. खरंय ग, समोरच्याला गृहीत धरणं हा त्या माणसाचा सगळ्यात मोठा अपमान असतो. त्यांना काय वाटतं ग, ही सतत अवेलेबलच असते, बोलवलं की येईल. थोडी वाट बघतील तर काय हरकत आहे? बघू देत वाट बघतील आणि बसतील गप्प. नील, तू एक काम कर, आता गप्प बस. आता हे वाढवू नको आणि मी सांगतो ते कर. स्वतःचं डोकं वापरू नकोस. सरळ शस्त्र टाकून दे, म्हणजे सरेंडर कर. ओके सर, तुम्ही तिकडची खिंड लढवा, मी इकडची लढवतो. अरे शस्त्र टाकून खिंड कशी लढवशील? शस्त्र टाक म्हणजे तह कर, तह. चल बाय. पांढरी कढी मी केले आणि पोह्याचे पापड मी तळलेत. मला माहितीये दोन्ही गोष्टी तुला प्रचंड आवडतात. मला माहितीये तू डिनर डेट वगैरे प्लॅन केली होतीस, पण मी मेसेज वाचलेच नाहीत ना. मी किती कॉल्स केले? होय, मला मान्य आहे, माझी चूक आहे. मी ना कॉल्स पाहिले ना मेसेजेस वाचले, सगळं आत्ता बघितलं मी. पण मुद्दा काय, तू डिनर डेट प्लॅन केली होतीस आणि आज डिनर डेट होणारच. एक सेकंड. सौरभ, काय झालं? आपली डिनर डेट
काय डेटसाठी हे महत्वाचं नाही की आपण किती महागड्या हॉटेलमध्ये बसलोय किंवा समोरचा पदार्थ किती भारी आहे हे महत्वाचं नाही. डेटसाठी महत्वाचं काय, आपण एकमेकांच्या समोर आहोत, एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आपल्याला एकमेकांबरोबर हा वेळ घालवायचा आहे. त्यामुळे ही डेट मस्त होणार. हा मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? मी उठाभाषा काढू? सौरभ बस. म्हणजे राग जायला लागलाय? हा गेलाय गेलाय राग. हे बघ राग गेलाय. गेलाय ना? गेलाय ना? हा बहुतेक म्हणजे गेला. सांगतो रागाची हीच गंमत असते. रागाचं कसं मी तुला सांगतो. राग आहे ना, राग पटकन येतो तसा पटकन जातो. पण मी केलेली कढी, थोडासा पोह्याचा पापड आणि तुझी खिचडी इतकं ब्रिलियंट लागणार आहे ना हे. मी तुला काय सांगू म्हणजे गेला व गेला गेला गेला. वा तुला सांगतो भूक एकदा लागली ना की मग भूक जात नाही. खिचडी एक नंबर. ना भुकेचं काय होतं, आपल्याला वाटतं की गेली पण खावं. आता माझा नवरा एवढी मेहनत करतो तर मी एवढं नाही काय करू शकत. सचिन, तू सतत काम करत असतोस रे. नाही म्हणजे सकाळी उठायचं, मग ऑफिसला जायचं, मग ऑफिसमधनं परत यायचं दमून, मग कधी कधी ऑफिसमधनं आल्यावर पण अशी कामं करायची. तुझे डोळे असे दमत नाहीत म्हणजे सतत तेच करून कंटाळा नाहीये? नाही, मला आवडतं काम करायला आणि हे केलं महिनाभर रोज तरच महिन्याचा पगार मिळतो ना. तो पाहिजे ना. मग नाही बरोबर आहे, पगार तर पाहिजे पण असं तुझी ओढाताण होते ना खूप. नाही ग. नाही का? घे तू चहा पी. चहा पण केलाय गरम गरम. खाऊ तर दे ना आधी तो. बघू काय ग? अरे तुझा चेहरा आरशात बघितलास का? काय ग? अरे किती शिंडले तुझे डोळे, असे लाल लाल झाले, दमल्यासारखा दिसतोयस तू. चल खरं सांगते मी, तू तू आत्ता काम करू नकोस आणि तू आज सुट्टी घे. वल्ली अगं सुट्टी कशी घेऊ मी आता? काल तू म्हणलीस तर मी घेतली ना सुट्टी. सारखं सारखं काय? अरे सारखं सारखं नाही सांगत आहे मी, तुझ्या चांगल्यासाठी सांगतेय. अगं हो बरोबर आहे, पण आता रोज सुट्ट्या घेतल्या मी तर काम वाढत जाणार ना. मग पुढे ओव्हरटाईम करावं लागेल, मग अजून दमीन. त्याच्यापेक्षा जेव्हाचं तेव्हा काम करावं. नाही तू वेळच्या वेळी काम कर, पण अरे तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी. तुझा चेहरा बघ किती दमलेला दिसतोय, मला काळजी वाटते तुझी. तू सुट्टी घे. वल्ली मी नाही घेणार आहे सुट्टी. अगं ऐकत नाही सांगतोय तर. घरनच फोन होता. घरचे फोन चालूच असतात हो. जोपर्यंत बायको येत नाही तोपर्यंत बायकोचा फोनच येत नाही. त्यामुळे तुम्हाला तसं काही टेन्शन नाहीच आहे. प्लीज नाही म्हणू नका माझ्या ऑफरला. ऐका ना, तेच मी म्हणत होतो. सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये खूप काम असतं आणि मला आवडतं काम, मजा येते. पण त्यामुळे ना घरी जायला उशीर होतो. घरचे असेही चिडचिड करत असतातच की वेळ मिळत नाही. त्यात आता जर शनिवार रविवार पण मी काम केलं ना, मला घरातनं काढून टाकतील. मला तुमच्याकडे येऊन राहावं लागेल. त्यामुळे मी आत्ता हो म्हणणार, तोंड देखलं, मग म्हणणार 3-4 दिवसांनी सांगतो आणि मग नाही म्हणणार. त्यापेक्षा स्पष्टच सांगतो की आत्ता मला नाही जमणार. म्हणजे तुमची ऑफर छान आहे, उत्तम आहे. मी एखादा माणूस शोधतो आणि कोणी चांगला विश्वासू माणूस सापडला ना लगेच रेकमेंड करतो. अहो कोणी करेल या ऑफरवर नोकरी, फक्त मला जमणार नाही. ठीक आहे, येतो मी. येस सर, थँक्यू आणि सॉरी.
नशीब तूच आलीस भेटायला. मला इतकं टेन्शन आलं होतं, तू फोनच उचलत नव्हतीस. मला वाटलं संपलं सगळं. तुझा राग काय सहजासहजी जात नाही. पण ठीक आहे, जाऊ दे. आता तू सांग, कुठे जायचं, काय करायचं आज? तू म्हणशील तो प्लॅन. माई मावशी, माई मावशी. अगं बाई, आलीस का? येस. लवकर आलीस. अगं ट्रॅफिक कमी लागला आज. हा, बरं हे घे. तुझा फोन आला. गरम आहे, हात नको लावू अगं. अगं तुझा फोन आला, शिरा हवाय. मग काय, मस्त रवा भाजायला घेतला आणि जरा जास्तच दिला. हा, जाताना अनामिकाला सुद्धा दे, तिला आवडतं ना. थँक्यू. खरंच तुला केवढी काळजी असते का सगळ्यांची. अगं बाई, मग तू आणि अनामिका मला लेकी सारख्या. आता तुम्हाला चांगलं चुंगलं खाऊ घालण्यात मला किती आनंद मिळतो. तुझा फोन येण्याच्या आधी मी आपले हातपाय छेपत बसले होते. म्हटलं काय करू आता. तेवढ्यात तुझा फोन आला, शिरा हवाय. मग काय, लगेच माझ्यात उत्साह संचारला. पटापट केलं मी सगळं. खरंच वी आर सो लकी टू हॅव यू. बघ ना, म्हणजे तुला फक्त आमच्या मनाचीच नाही तर वेळेची सुद्धा किती किंमत आहे. पुरे पुरे कौतुक पुरे. अगं आता आपल्या माणसाचं किंमत आपण नाही ठेवणार तर दुसरं कोण ठेवणार. करेक्ट आहे. मग पण काही माणसांना अशी आपली असली तरी रिस्पेक्ट नाही देत ग. उलट हक्काचे म्हणून गृहीत धरतात आणि मग अशी ताटकळत ठेवतात आपल्याला. पण बघ ना, तू कसं काही विसरत नाहीस. आता पण तुला आठवलं की नाही की मम्माला शिरा किती आवडतो ते. अगं बाई, पुरे कौतुक. बस आता. आता खाऊन झालं की फोन करून सांग तुला आवडला की नाही, कसा झाला होता. अगं तुमच्यासाठी काय मी 10 गोष्टी करेन. खरंच करशील ग. पण काही लोक नाही करत ना. काय करा आता. बर मावशी, मम्मा येईल आता इथे. आम्ही शॉपिंगला चाललोय ना. अच्छा, अगं मग येताना ये ना. अनामिकाला सांग तिची सासू काही एवढी खाष्ट नाहीये. सून आतमध्ये आली नाही म्हणून लगेच काही ती रागवणार नाहीये. आणि टोमणे सुद्धा मारणार नाहीये. मी डील करायला तयार झाली, मग मला जाणीव झालं की हे चुकीचं आहे. भावनाच्या भरात मी चुकीचा करते. आणि मग जेव्हा मी ठरवलं की मी पैसे नाही देणार, मी बंद करणार, तेव्हा तू सचिनला ऑफिसला पाठवणंच बंद केलं ग वल्ली. तुला कळतंय का की सचिन मला भेटलं नाही पाहिजे या प्रयत्नात तू सचिनच्या करिअरचं नुकसान करते, त्याचा करिअर खराब करते, त्याला फसवते. एवढं पण तुला समजत नाही का ग? हो, मला उगाच अक्कल शिकवू नका, कळलं ना. बस कर आता. तुला बस करायला पाहिजे. तू माणसांची किंमत पैशाने करते. अरे माणसांची सोड, स्वतःच्या नवऱ्याची किंमत करते. कशी बाई आहेस ग तू. हातात पैसे असून सुद्धा तू सगळ्यात गरीब आहे. अगं तुला काय कळणार की तुझ्या लाईफ मध्ये किती चांगली गोष्ट आहे. अगं सचिन एवढा चांगला माणूस आहे आणि तुला त्याची कदर सुद्धा नाहीये. गप ग, आली मोठी शाणी. हे बघा, माझा ऐका. जर सचिन ऑफिसला यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मी जेव्हा मागेन ना तेव्हा पैसे द्यायचे, कळलं. बाकी अक्कल शिकवू नका मला. आता ही डील या. हो नक्की नक्की. सचिन, कामात आहेस का? हो, पण बोला ना वहिनी, काय झालंय? अरे तूच सांग काय झालंय ते. म्हणजे हॉटेलमध्ये काय झालं ते तू सांगितलंस का वल्लीला? नाही, मी काय बोललो नाही वल्लीशी. नाही नाही, बरं राहू दे. हो नाही, बोला वहिनी मोकळेपणाने. काय 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 झालंय? अरे सकाळी रिया आली होती ना, म्हणून मला वाटलं. रिया मॅडम आल्या होत्या म्हणजे? कुठे आल्या होत्या? वाड्यात. आणि मी तिला आणि वल्लीला बोलताना पाहिलं, म्हणून मला वाटलं की तू वल्लीशी बोललायस की काय. वल्ली हे सगळं समजून घेईल का, रिॲक्ट करेल का, कशी रिॲक्ट करेल असं वाटलं, म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं.
नाही म्हणजे मी तर काहीच सांगितलं नाही वल्लीला. सॉरी हा, तुला ऑफिसच्या कामात डिस्टर्ब केलं. नाही ठीक आहे. ठेवते हा. बाय. रिया मॅडम वाड्यावर का आल्या होत्या अचानक? बरं मला बोललं पण नाही कोणी काही. आणि आल्या तर वल्लीला भेटल्या डायरेक्ट. वल्लीने तरी सांगायला पाहिजे होतं मला की या दोघी मुद्दाम माझ्या अपरोक्ष भेटल्या. मम्मा चलो निघा. हो निघूया ना. सॉरी राहते. नाही आहे. पट्या परत म्हण. पट्या चुप ना प्लीज. अजून एकदा. पट्या रे, अरे क्या बात आहे. अजून एकदा. नाही तर मी कर ना परत ते. तू गप्पा बसशील का? एकदा म्हण ना. नाही म्हण ना. म्हण ना. पट्या जा रे. म्हण ना. पट्या म्हण ना. म्हण ना. पट्या. आता कसं बरं वाटलं. म्हणजे सौरभ ना असं बोचत. पट्या म्हटलं ना. आहा छान वाटत. चल आता मला दाखव काय काय शॉपिंग केलंस. असं नाही एक एक ड्रेस मला घालून दाखव. बरं चल. चल. काय तू कुठे येतोस? आतमध्ये ड्रेस घालून दाखवतेस ना. तू इथेच बसायचंस. अगं मी येतो ना आतमध्ये. इथेच बसायचंस. काय झालं? काय नाही. तुझा चेहरा पडलाय आणि तुला ते लपवता येत नाहीये. दमलोय ऑफिसमध्ये. खोटं? खरं. अगदी खोटं. मला माहिती आहे ना दमलेला पट्या कसा दिसतो, अपसेट पट्या कसा दिसतो, एक्साइटेड पट्या कसा दिसतो, आनंदी पट्या कसा दिसतो. मला नीट माहिती आहे. सांग ना मूड का ऑफ आहे? अगं काही नाही. भूक लागली. खा ना तू पण खा. खिशात काय सारून ठेवलंस? काय नाही. जेव ना. सुरू कर. आय होप यांनी तुझा मूड छान होईल. त्यांनी आणि माझ्या कॉन्स्टंट बडबडीनं. हो यार मम्मा, पण खरंच थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आता नील आणि माझ्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ऐक ना राधा, मला ऍक्च्युली तुला ना सॉरी म्हणायचं होतं. नाही ते पट्याला ऐकवण्याच्या नादात उगाच चुकीचा सल्ला दिला मी तुला. अगं ठीक आहे ग मम्मा, इट्स ओके. बरं मला सांग, तुझ्यातला आणि पट्यातला मॅटर सॉल्व्ह झालं का? का अजूनही टशन चालूच आहे? ए राधे, भाषा बघ तुझी. आईशी बोलतीयस ना तू? ना मी माझ्या मम्माशी नाही, मैत्रिणीशी बोल. मी काही तुझी मैत्रीण वगैरे नाहीये हा, प्लीज. मस्का लावायचा असला की अगदी सोयीनं मैत्रीण वगैरे. इतर वेळी काय होतं? अरे मग कायमची मैत्रीण हो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट भारीच आहे ना. आणि तू सतत जे मला भाषेवरनं टोकत असतेस ना, एकदा येऊन बघ आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये काय काय बोलतो आम्ही ते. काही नको, मला अजिबात शॉक बसवून घ्यायची हौस नाहीये. मम्मा एक मिनिट. ऐक ना नीलचा फोन येतोय, नंतर बोलू तुझ्याशी. अच्छा, आता फोन ठेवून द्यायचा हा? मैत्रिणीला कटवायला बरं जमतंय तुला. आई शपथ, आता कोण मम्मावरनं मैत्रीण होतंय ग लगेच? ए बरं ऐक ना, एक विचारायचं होतं. बोल ना. पट्ट्या चिडलाय का ग? म्हणजे? नाही अगं, आज आपण खूपच शॉपिंग केली ग. म्हणजे हाईटच केली, थांबलोच नाही. तो असा एकदम साधा सुधा आहे ना, त्याला आवडलं नसेल ना. राधे, आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगवेगळे आहोत. ही एक ऍक्सेप्टेड फॅक्ट आहे आम्हा दोघांमध्ये. त्यामुळे नो प्रॉब्लेम देअर. छान आहे सगळं. मग ठीक आहे.
हे बिल बघितल्यापासून पट्या अपसेट झाला असेल. काय हे अनामिका, मागचा पुढचा विचार न करता केवढे पैसे खर्च केलेस. जवळजवळ त्याचा अर्धा पगार. आता नाहीये पूर्वीसारखं. आता एकत्र राहताय तुम्ही. मनात येईल तसं वागून कसं चालेल. आता प्रत्येक गोष्ट करताना दोघांचा विचार करायला हवा. पट्यानं बिचाऱ्यानं या सगळ्याचं प्रेशर घेतलं असणार. पट्या रे पट्या. त्यामुळे आपले पगार वेगळे, आपलं राहणीमान वेगळं, म्हणून तू स्वतःमध्ये कोणताही बदल करू नयेस असं मला प्रॉमिस कर. पट्या, तू पण मला प्रॉमिस कर. तू सुद्धा कधीच बदलणार नाहीस. कर प्रॉमिस. कर ना. गप्पा का बसलास. यात विचार करण्यासारखं इतकं काय आहे. कर की प्रॉमिस. सॉरी, मी कुठलंच प्रॉमिस करू शकत नाही. असा काय बघतोय. कर ना प्रॉमिस की तू कधीच बदलणार. बोल पट्या. मी म्हटलं ना, मी तुला असं कोणतंही प्रॉमिस नाही देऊ शकत अनामिका. कारण माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मला बदलायच्या. प्लीज, तुझ्यात काहीच कमी नाहीये. आहे ना. म्हणजे परवा मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो, पण माझ्या असं लक्षात आलं की काल मी तुझ्यावर त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेम करतो. परवाचं प्रेम कमी होतं. आज सकाळी मला लक्षात आलं की आज मी तुझ्यावर कालच्यापेक्षाही जास्त प्रेम करतो. कालचं प्रेम कमी होतं. आणि हे जर असं सुरू राहिलं तर माझ्या असं लक्षात येईल की रोज मी तुझ्यावर आदल्या दिवशीपेक्षा जास्त प्रेम करतो. हा बदल मला आवडतोय, पण हा बदल तुला चालणार नाही. तू इतकी छान छान सरप्राईज प्लॅन करतेस, डेट्स प्लॅन करतेस. मला नाही जमत तुझ्यासारखं. मला ते सुधारायचं. चालेल ना. तू सगळं छान प्लॅन करते, वेंदळ्यासारखं सगळं विसरतो. मला माझी स्मरणशक्ती सुधारायची. ते सुधारलं तर चालेल ना. मला तुझ्यावर कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या जास्त प्रेम करायचं. मला तुला कायम सुखी, समाधानी, आनंदी ठेवायचं. मला तुझ्याबद्दलच्या माझ्या अपेक्षा रोज वाढवत न्यायच्या. मला स्वतःमध्ये एवढे सगळे बदल करायचे. केले तर चालतील ना. हुशार हुशार मुलगी. त्यांनी बाजारातनं महागातली फळं आणली आहेत, विदेशी. ब्लूबेरीज आणली असतील तिने. तिला माहितीये मला आवडतात ते. पण तू तर बाहेर जाणार होतीस ना. तू आपण बाहेर जाणार आहोत. मला हा घरचाच प्लॅन खूप आवडलाय. ही शपथ. तू ना. एक मिनिट. तुझी अशी इच्छा आहे का की ह्यांनी बाहेर जावं? हो. नो प्रॉब्लेम. हा बाहेर जाईल. नील, इथे जवळ एक जपानी बेकरी सुरू झाली आहे. तिथे जा आणि तिथून हे घेऊन ये. बटाटा पॅटीस. ह्याला सोड. या क्षणी ह्याला सोड. नाही सोड. अरे, जपानी बेकरीतनं बटाटा पॅटीस आणणार आहेस का तू? कसा मिळेल जपानी बेकरीमध्ये बटाटा पॅटीस? असे खातील का ते बटाटा पॅटीस? एक मिनिट. तुला काय म्हणायचंय?
नाही नाही ते बघा पॅटिसच असतं, पण पॅटिस नाही, ते आतमध्ये हे असतं, मोकळं असतं आणि त्याला हे तुला माहितीये? नाही तू सांग, तुला माहितीये? एक मिनिट थांबा, तू सांग. बटर क्रॉसॉ. हा बटर क्रॉसॉ. ऐका ना, त्याला क्रॉसॉन्ट म्हणतात ना. बटर तेच म्हणायचं त्याला. ते राधाला फार आवडतं, पण हरकत नाही, ती जाईल बाहेर आणि खाऊन येईल. नील, मी पैसे देते, तू घेऊन ये. नाही मी गेलो असतो मॅम, पण काय आलं मगाशी बाईकला किक मारताना पाय जरा मुरगळलाय. चालत नका पाठव. मी गेले असते, पण आता ते सनी साईड अप वगैरे कोण करेल ना हो सगळं? नाही नाही हे बघ, जायला काय मी गेलो असतो, पण आय एम बिझी. फाईन, मीच जाते. पैसे दे मम्मा. अगं नको मला, आमच्या ब्रेकफास्ट पार्टीची कामं तू का करशील? एक मिनिट, तुमची ब्रेकफास्ट पार्टी नाही, आपली ब्रेकफास्ट पार्टी. अगं पण तुला बाहेर जाऊन खायचं होतं ना. करीन मी सॅक्रिफाईस, आता काय. दे ना पैसे. बटर क्रॉसॉन्ट आणायचे. म्हणजे अजिबात कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. आता हे तुमचं पाय मुरगळलाय वगैरे त्यांना माहिती नाहीये, पण जर त्यांना सांगितलं ना तर ते येतील गाडी घेऊन. अहो, ती त्यांची फटफटी नाही हो, 4 चाकी गाडी आणतील आणि तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातील. आपल्याला काही खर्चच करायला लागणार नाही. वल्ली, आत्ता दादाला यातलं काहीही सांगायची गरज नाहीये. आपण आहोत ना इथे, आपली काही जबाबदारी नाहीये का? अहो पण तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, उशीर होईल तुम्हाला, म्हणून मी म्हटलं की भाऊजींना आपण ऑफिसचं बघू नंतर. अहो बघू काय बघू, तुला दिसतंय ना तिला किती त्रास होतोय. अशा परिस्थितीत जाऊ मी ऑफिसला? आज जाणार नाही मी. अहो असं नका ना करू. मला असं वाटतं तुम्ही आज ऑफिसला जा, मी आहे ना इकडे. का? तुला हवं तेव्हा सुट्टी घ्यायला लावलीस ना मला, आज मला नाही जायचंय, काय प्रॉब्लेम आहे? अरे असं काय करतोय हा? प्रियापासून लांब राहावं म्हणून मी त्याला सुट्टी घ्यायला सांगत होते. बद्दल घडवायची होती तिला, पण आता ती आली आहे ना लाईनीवर. पैसे सुद्धा दिलेत तिने मला, सचिन ऑफिस मध्ये यावा म्हणून. आज सचिन गेला नाही तर वाट लागेल. मला असं वाटतंय की तुम्ही जा ना ऑफिसला. आज पुन्हा तुम्ही सुट्टी घेतली तर पगार कापतील ना त्या, आणि मग ते माझं मी बघून घेईन. मी कळवतो ऑफिस मध्ये, मी येत नाही ते. ते डिसूजा आंटींच्या बंगलोचं काम पूर्ण झालं ना? हो ऑफकोर्स झालं, फक्त छोट्या छोट्या गोष्टी. त्यांचाच कॉल. हॅलो, गुड मॉर्निंग. नाही बोला ना. हा हो हाच आहे. हो चालेल, याच नंबरवर पाठवा. थँक्यू, नक्की, बाय. त्यांचाच कॉल होता, त्यांनी बोलवलं जरा. म्हणाले मीटिंग्स लाईन अप आजच्या. किती काम करता तुम्ही मिस अनामिका? नाही, कामाचाच कॉल होता, पण कामासाठी नव्हता, मज्जा करायला होता. म्हणजे? अरे डिसूजा नावाचा एक कपल आहे, त्यांचा बंगला मी रेनोव्हेट केलाय आणि त्यांना बंगला क्रिसमसच्या आधी रेडी करून हवा होता. तो झालाय आणि छान झालाय. मस्त मोठा बंगला आहे. बिग शॉट दिसतायत. हो आहेत ना, पण मनानं फार साधी माणसं आहेत ती. त्यांनी हाऊस वॉर्मिंग पार्टी ठेवली आहे, त्याचं इन्व्हिटेशन द्यायला फोन केला होता. नाईस. अरे कसलं वारे. तुम्ही जायला पाहिजे मिस अनामिका, कारण काय हाऊस वॉर्मिंग पार्टी म्हणजे खूप लोक येणार, खूप गेस्ट असणार आणि तुमच्या कामाची चर्चा नक्की होणार. त्यामुळे तुम्ही समोर असलात तर काय कॉन्टॅक्ट वाढतात, नेटवर्किंग होतं, कामातनं काम वाढतं. हो खरंय, अशा ठिकाणी कॉन्टॅक्ट वाढतात हे मात्र नक्की. पण तयार होऊन जा, नाही जाऊया, तुला सुद्धा इन्व्हिटेशन आहे. आपण नाही, तुमच्या कामाच्या जागी मी येऊन काय करणार? अरे आता ते कामाचं ठिकाण नाहीये, काम पूर्ण झालंय. हो पण तरी अशा पार्टीज मध्ये ना मला खूप अवघडल्यासारखं होतं. अशा म्हणजे कशा? तू जरा थांब. नाही, एक मिनिट. एवढा कशाला भाव खातोयस? आता ती म्हणते एवढी तर जा ना. तसंही मला विचारलं असतं तर एकदम नाचत गेले असते मी. आणि तसंही खरं तर मम्मानी मला बोलवलं पाहिजे, शेवटी इंटर्न मीच आहे ना. ओ हॅलो मॅडम,
या प्रोजेक्टला तुमचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. हा, नीलने नक्कीच मदत केली होती, पण इन्व्हिटेशन मला आणि माझ्या पार्टनरला आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा कधीतरी जा. इनफॅक्ट तुम्ही सुद्धा इतकं छान काम करा की पुढच्या वेळी डिरेक्टली तुम्हाला इन्व्हिटेशन येईल ना. वा, ऐका ना, खरंच तुम्ही जाऊन या. अहो, मी तिकडे काय करू? पण ऐक ना, याआधी अनेकांनी मला विथ फॅमिली विथ पार्टनर अशी इन्व्हिटेशन्स दिली आहेत आणि मी कधीच जाऊ शकले नाही. आज मात्र पहिल्यांदा मला हे करता येणार आहे, कारण माझ्याकडे पार्टनर आहे. आणि ही भावना काय असते हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. प्लीज येशील. सिरियसली यार मम्मा, तू इतक्या मोठमोठ्या लोकांना भेटत असतेस, इतके इव्हेंट्स अटेंड करतेस, मग तू प्रेझेंटेबल नको दिसायला. आणि तू शेवटी एक इंटिरियर डिझायनर आहेस, सो तुझे डिझाईन्स, तुझं कलर कॉम्बिनेशन, तुझा एस्थेटिक सेन्स, यामुळेच लोक इम्प्रेस होतात ना. बाळा, आपलं काम आहे ना ते बोललं पाहिजे. जे काम हातात आहे ते आपण नीट करायला हवं, ज्याच्या बेसिसवर आपल्याला पुढची कामं मिळतील. काम खणखणीतच असायला हवं. फक्त दिसण्याला इतकं महत्व देऊन नाही चालणार राधा. ते महत्वाचं नाहीये. खरं सांग, तुला पट्या काही बोललाय का? अजिबात नाही. अगं, आमचे अनेक बाबतीत विचार खूप वेगवेगळे आहेत, पण आम्ही आदर करतो एकमेकांचा. बंधनं नाही घालत आम्ही एकमेकांवर. पण झालंय कसं, आता सगळा खर्च पट्या बघणार आहे आणि मी त्याच्या हिशोबात न बसणारी खरेदी केली आहे. हिशोबात म्हणजे काय? आता तो दर महिन्याला असा ठरवून देतो का की एवढाच खर्च तू करायचास? पॉकेट मनी असल्यासारखं नाही वाटत तुला? अगं नाही राधा, तुला कळतंय का? पट्याच्या निम्म्या पगारा इतके पैसे उडवलेत आपण, ते पण ड्रेसेसवर. राधे, पट्यानं खूप साधा माणूस आहे, मनानं फार चांगला आहे तो, आणि तो काही म्हणत नाहीये म्हणून आपण असा फायदा घ्यायचा का त्याचा? अगं, पण म्हणून तू काय कधीच एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस आता घालणारच नाहीयेस का? अगदी असं नाही, पण खर्च करताना विचार करेन एवढं मात्र नक्की. कसला विचार? हेच की मी करते तो खर्च पट्याच्या खिशाला परवडतोय का? नाही कम इन मॅडम. फाईल. सचिन, बस ना. मॅडम, फाईल हवी होती ना तुम्हाला? फाईल दिली, मी जातो. सचिन, एवढा घाई का करतोयस? मी आलो नव्हतो ना 2 दिवस, तर काम पेंडिंग आहे, मला पूर्ण करायचं. हो बरोबर आहे, मी कॉफी मागवते, तू कॉफी पिऊन जा आणि जे काम करायचं तू कर. मॅडम बास ना, बास आता प्लीज. तुम्हाला कामाचं सोडून इतरच गोष्टी बोलायच्या असतात काय? मी सांगितलं ना तुम्हाला, मला नाही इंटरेस्ट आहे सगळ्यात. मी इथे फक्त काम करायला येतो. तुम्ही आणि मी मित्र नाही होत मॅडम. तुम्ही बॉस आहात माझ्या आणि मी तुमचा एम्प्लॉई आहे, आणि हे नातं तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवायचंय मला. तुम्हाला आठवत नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, माझं लग्न झालेलं आहे, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, आणि माझी बायको सोडून मला इतर कुठल्याही स्त्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये मॅडम. मला माहिती आहे सचिन, पण तू एक मिनिट, माझं झालं नाही अजून बोलून. तुम्ही जर हे असं बोलणं थांबवणार नसाल तर मी इथली नोकरी सोडतोय. तुम्हाला धमकी देतोय? नाही, धमकी देत नाही मॅडम, मी खरं करून दाखवू शकतो. हा वल्ली, बोल. हा, ते मला जरा बोलायचं होतं. वल्ली, ऐक ना, खूप महत्वाचं आहे का? हा हा, म्हणजे तसं महत्वाचंच आहे, नाही तर तुमच्या ऑफिसच्या वेळेत तुम्हाला थोडी कॉल केला असता. ते बर, पटपट बोल. हा, पटकनच बोलते मी. ते ते काय झालंय ना. वल्ली, ऐक ना, मी तुला फोन करतो. मला मिस अनामिकांचा फोन येतो. हा, एक हॅलो हॅलो, एक मिनिट, हॅलो. हॅलो पट्या. हॅलो 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 हॅलो. मी आहे फोनवर, बोल ना पटकन. जेवलास का रे? तू हे विचारायला फोन केलायस? हो. मी ऑफिस मध्ये आहे, मी काम करतोय. पट्या, सकाळी ना. ऐक ना, मी करतो तुला नंतर, मी खूप बिझी. मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं, आणि खोटं तर मुळीच बोलायचं नव्हतं तुझ्याशी. मग का बोललीस?
एका क्षणात परक केलास तुम्हाला. मला तो ड्रेस परवडत नाही, मला इतका खर्च केलेला चालणार नाही, मला झेपणार नाही, म्हणून तू ते कपडे परत केलेस. एक वेळ मी तीही गोष्ट पचवली असती, तेही मला एक वेळ चाललं असतं, पण मला त्यापेक्षा जास्त राग या गोष्टी चालला की तू त्याबद्दल माझ्याशी खोटं बोललीस. तुला मला एकदाही खरं सांगावं असं वाटलं नाही. खोटं बोललीस तू माझ्याशी, आणि मोकळेपणाने तू माझ्याशी खरं बोलू शकत नाहीस म्हणून तुला माझ्याशी खोटं बोलावं असं वाटलं. पट्या, नाही पट्या म्हणू नकोस. पार्टनर होत ना आपण, प्रेम करतो आपण एकमेकांवर. जर आपण एकमेकांची खरं मनापासून मनातलं मन मोकळेपणाने बोलू शकणार नसू तर आपण टीम कसं काय? हो आहेच ना आपली टीम. अरे खरंच घरी आल्यावर वाटलं उगाच केला मी खर्च, त्यात त्याचं फिट बरं नाही म्हणून परत केला मी ड्रेस. तुझ्या इन्कमचा वगैरे काही प्रश्नच नाही. प्रश्न तोच आहे, म्हणूनच तू बदलते स्वतःला. आणि मी तुला ह्याच्या आधीही सांगितलंय की तू स्वतःला बदललेलं मला नकोय, मला नाही आवडणार ते. नाही रे पट्या, खरंच असं काही नाहीये. तू उगाच मनाला लावून घेतोयस. घरी आले वाटलं इतका वायफळ खर्च केला मी, नको होता करायला, गरज नव्हती त्याची, म्हणून परत केला ड्रेस. अगं पण आजपर्यंत तू असंच राहत होतीस ना, असेच खर्च करत होतीस, अशाच प्रकारचं शॉपिंग करत होतीस. तेव्हा तुला नाही वाटलं. आता माझ्या बरोबर राहायला लागलीस, माझ्या राहणीमानाप्रमाणे ऍडजस्ट करायला लागलीस, त्यामुळे आता तुला अचानक जाणवलं की हा खर्च जास्त आहे, हा चुकीचा आहे, हा करायला पाहिजे, हा नाही करायला पाहिजे. थोडक्यात काय, तू माझं राहणीमान, माझी जीवनशैली बघून स्वतःचं राहणीमान ठरवतेस, बदलतेस. हो ना. तुझ्या या अशा वागण्याने मला ही गोष्ट तू अधोरेखित करतेस की आपल्या राहणीमानामध्ये फरक आहे, आणि तुझी जीवनशैली, तुझं राहणीमान मला परवडणार नाही, मला झेपणार नाही. मला सतत या गोष्टीची जाणीव होत राहते, मला बोचत राहते ही गोष्ट की तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नाही. आणि मी जर तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसेन तर मग कोण आहे मी? मग सगळंच हारलो ना मी लुझर आहे.